नमस्कार, मी संतोष प्रभाकर. प्रकाशकुंज या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आहे मिशनरी इव्हँजलिझम सोसायटीच्या आवारामध्ये कोल्हापूरमध्ये. आज माझ्यासोबत आहेत पास्टर अरुण रणबिसे आणि त्यांच्या सौभाग्यवती सिस्टर शुभांगी रणबिसे. हे असे कर्मयोगी आहेत ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला सेवा, करुणा आणि मानवता याचा अर्थ उमगतो. ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आमच्या वाट्याला प्रकाश येतो. आज मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्या सेवा कार्याबद्दल आणि त्यांच्या प्रेरणास्त्रोताबद्दल. प्रत्यक्ष मुलाखतीपूर्वी आपण जाणून घेऊया चित्र स्वरूपात त्यांचा जीवन प्रवास. आमच्या दोघांचं जे वय आहे 55 वर्ष आणि त्यांची माझी सेवा आहे ती गेल्या खूप वर्षापासून आहे. पण मैत्री जी आहे ती 49 वर्षांची आहे आणि ते मित्र म्हणून माझ्या अगदी जवळचे आहेत आणि त्यांना मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. प्रभूने त्यांना देऊ केलेलं देणगी आहे, त्या देणगीच्याद्वारे त्यांनी आपलं जीवन चाललं आहे आणि ती प्रभूला भिवून वागणारी एक चांगली व्यक्ती, चांगला सेवक आणि माझा चांगला मित्र आहे असं मी निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो. रणबिसे साहेब हे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगाला, अनेक चढ उताराला ते सामोरे गेले. खरोखर त्यांनी आपल्या जीवनामध्ये या सेवा कार्याला वाहून घेतलेलं आहे. मी त्यांना त्यांच्या ह्या भावी सेवा कार्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या संस्थेची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पेलत आहेत, ती जबाबदारी पेलत असलेल्या त्यांच्या त्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे. ज्या हेतूनं त्या ठिकाणी बालकांचं पालन पोषण, संगोपन, संरक्षण केलं जातं आणि एक उत्तम देशाचे नागरिक बनवण्याचा जो प्रयत्न त्या होममधून केला जातो, त्या होमचं मी एक जिवंत साक्षीदार आहे. अर्थात बाल संगोपन क्षेत्र जे आहे हे एक चॅलेंजिंग क्षेत्र आहे, कारण मीही बालसंगोपन करतो. पण ती जी सेवा आहे, ती सेवेची प्रेरणा मला ज्यातून मिळाली, त्या सेवेचा सर्वेसर्वा म्हणून आज ते काम पाहत आहे. पण आत्ताच्या जगामध्ये करत असलेली सेवा जी आहे ही अतिशय चॅलेंजिंग आहे आणि ही सेवा हे उभयता अगदी प्रामाणिकपणे
पूर्ण करत आहेत. मुलांच्या बाबतीतलेही संगोपन असो, मुलींच्या बाबतीतलेही संगोपन असो, आणि हे करत असताना त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. याबरोबरच त्यांची सामाजिक क्षेत्रातली सेवा जी आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या सर्व असणाऱ्या सेवेसाठी माझ्या बालगृहाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचं वैयक्तिक जीवन मी जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा स्वभाव अतिशय मार्गदर्शक करणारा आहे. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या सर्व गोष्टी अतिशय मोलाच्या आणि शिक्षण घेण्यासारख्या आहेत. त्यांनी कधीही माझ्याशी कुठल्याच प्रकारचा मनामध्ये हेतू न ठेवता मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. वेळोवेळी ते संस्थेच्या कामासाठी सतत असत आणि त्या मुलांना चांगली सेवा करून त्या मुलांचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी नेहमीच ते धडपडत होते. आज खरोखर मी माझं भाग्य समजतो की अरुण रणबिसे सर आहेत, त्यांच्याविषयी बोलण्याची संधी, एक उत्तम संधी मला मिळाली. याबद्दल मी माझे सौभाग्य समजतो. मला आठवतं ज्यावेळी मी जवळजवळ त्यांना मी 20 वर्षापासून ओळखतो आणि इतक्या जवळजवळ त्याच्यापासून आधी म्हणजे जवळजवळ 35 वर्षांपासून सरांचा हा सेवेचा कार्य आहे. त्यांनी बऱ्याच ज्या अनाथ मुलं आहेत, ज्यांना सांभाळण्यासाठी जे कोणाचे पालक नाही आहेत, अशा बऱ्याच लेकरांना त्यांनी तयार केलेलं आहे. मी स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्याकारणानं मला माहीत आहे एखादी इमारत आम्ही जेव्हा बांधतो त्याच्या फाउंडेशन आम्हाला खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर ती बिल्डिंग, इमारत, जशा भिंती, जसं स्लॅब्स आणि सगळ्या गोष्टी येत राहतात, त्या कलरपेक्षा त्या भिंतीचा किंवा त्या इमारतीचा पाया म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांनी सरांनी आजपर्यंत अनेक लेकरांच्या करिअरमध्ये त्यांचा पाया उभा करण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे. मी अशीच देवाला प्रार्थना करतो की त्यांना इथून पुढे देवाने चांगलं आरोग्य द्यावं, चांगलं त्यांचं सेवाकार्य वाढवावं, यासाठी माझ्या त्यांच्या कार्याला शुभेच्छा. तर सर्वात प्रथम मी तुमचं दोघांचे स्वागत करतो आपल्या प्रकाशकुंज या कार्यक्रमामध्ये. आम्ही आमच्या अवतीभोवती ज्या वेळेला शोध घेत होतो अशा कर्मयोगींचा, जे एका तपस्वीप्रमाणे नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले, पण समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांची सेवा करत राहिले. आणि मग आम्हाला तुमचं नाव प्रकर्षानं समोर आलं. तुम्ही पालक आहात, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, तुमचा जनसंपर्क मोठा आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या भूमिकेमधून लिलिया तुम्ही वावरत असताना तुम्हाला स्वतःला तुम्ही कोण आहात असं वाटतं? तर सुरुवात आपली झाली सर्वसामान्यामधून. त्यामुळे सामान्य लोकांतून बाहेर आल्यामुळे ज्यावेळा मी संस्थेमध्ये कार्यरत झालो तेव्हा लक्षात आलं मला की आपण सामाजिक काम करणं फार गरजेचं आहे. अध्यात्म हा नंतरचा भाग आहे. अध्यात्मामध्ये चाललंच पाहिजे, पण सामाजिक काम ही प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे मी 1985 ते 95 हे सोशल वर्क टाईप मी काम करत राहिलो आणि 95 नंतर मी अध्यात्म आलो. पण त्यामुळे माझी ओळख जी आहे समाजामध्ये ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. मी जरी पालक आहे तरी अधिक भर माझा सोशल वर्कवरती आहे. थोडक्यात अध्यात्म आणि सामाजिक कार्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातसुद्धा प्रामुख्याने तुमचं जे मन रमतं ते म्हणजे सामाजिक कार्यामध्ये. आता मला जाणून घ्यायचं आहे प्रामुख्याने आपल्या त्या संस्थेविषयी, मिशनरी इव्हँजलिझम सोसायटी, आणि आपली जी उपशाखा किंवा असं म्हणू की त्याचा एक भाग आहे ते म्हणजे डग्लस मेमोरियल चिल्ड्रन होम, जे आपलं चिपरीच्या ठिकाणी स्थित आहे. काय कार्य उद्देश आहे, काय आहे मिशनरी इव्हँजलिझम सोसायटी? मिशनरी हा शब्द आला की लोकांना वाटते की गोरे लोक, बरोबर, आणि मग गोरे लोकांना बघितलं की मिशनरी, पण त्याचा प्रत्यक्षात त्याचा अर्थ नाही होत. त्याचा अर्थ आपण पाहूया की एखादं मिशन हा शब्द अर्थ घेतला तर एखादं कार्य विशेष पद्धतीनं करण्यासाठी जे नियोजन केलं जातं त्या नियोजन पद्धतीला आपण मिशन हे नाव देऊ शकतो. मग ते कुठल्याही प्रकारचं असेल त्या दृष्टिकोनातून हे मिशनरी सेवाव्रत आहे. मिशनरी काय सेवाव्रत आहे, आणि सेवाव्रत धारण करण्यासाठी हे मिशनरी पूर्वीकडे आले आणि तेच पांढरा या ठिकाणी घातला. आता ही जी संस्था आहे ही मिशनरी इव्हँजलिझम सोसायटी ही संस्था दोन उद्देशासाठी, एक सामाजिक कार्य, शैक्षणिक आणि आध्यात्मिक, यासाठी स्थापन झाली. आणि ही संस्था स्थापन करण्यासाठी एक रिटायर्ड IAS ऑफिसर त्यांनी ही स्थापन केली आणि त्यांच्या काम करण्यासाठी जी मदत पाहिजे त्यासाठी त्यांनी
डगलस नावाचे एक मिशनरी होते परदेशात, त्यांना त्यांनी संपर्क करून त्यांची युनिट म्हणजे त्यांच्या नावावरती वसतिगृह उघडले आणि त्या वसतिगृहाचं नाव त्यांच्या त्या डगलसजी साहेब होते त्यांचं नाव देण्यात आलं, डगलस मेमोरियल चिल्ड्रन होम. आणि मग त्यांच्या नावाने सुरुवात झाली वसतिगृहाच्या कामाची आणि त्या वसतिगृहामध्ये सर्व जाती धर्माची मुलं ही संगोपन करून त्यांना शिक्षित करण्यासाठी पहिलीपासून 10वीपर्यंत त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं. अशा प्रकारे 1975 पासून ही संस्था आणि वसतिगृह हे अस्तित्वात आले आणि आज अखेर ते काम चालू आहे. छोट्या प्रमाणात आहे पण चालू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्या संस्थेमध्ये जी लेकरं होती ती पूर्ण महाराष्ट्रातून एकत्र व्हायची आणि त्यांना सर्वे करून आणलं जायचं. आजही तसंच आहे आणि त्यांना सर्व शिक्षण मोफत दिलं जायचं. तर डगलसचा हाच उद्देश होता की जे वंचित आहेत, जे सर्व जाती धर्माचे आहेत, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची सोय अन्न वस्त्र निवारा ही सोय झाली पाहिजे. म्हणून त्या उद्देशानं ते डगलस नावाच्या एका अमेरिकन मिशनरीने हे काम सुरू केलं आणि तेच काम या कोल्हापूर प्रांतामध्ये बापूसाहेब गुरुनाथ काबडे नावाचे IAS ऑफिसर, रिटायर IAS ऑफिसर होते, जे लास्टला गुजरातला कमिशनर होते. त्यांनी आपल्या निवृत्त होत असता त्यांना जो पैसा उपलब्ध झाला त्यातून ही संस्था उभारणी केली आहे आणि देवाच्या कृपेने आज ही चालू आहे. मिशनरी ही संस्था रजिस्टर्ड NGO आहे आणि रजिस्टर्ड आणि ह्यांनी डगलसचा प्रोजेक्ट चिल्ड्रन मिनिस्ट्री हा म्हणजे लहान मुलांचं वसतिगृह जिथं 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलांना मोफत अन्न आणि शिक्षण आणि कपडे आणि जे पण आहे जीवनावश्यक गोष्टी त्या सर्व म्हणजे 6 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंतच्या लेकरांना फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये मुलं आणि मुली असं दोन्हीचा मुलींचं सहभाग हो होता. की ऑल ओव्हर इंडियामध्ये डगलसनी त्या काळामध्ये 100 हॉस्टेल्स स्पॉन्सर केले गेले. 100 हॉस्टेल 100 हॉस्टेल. मग डगलस साहेब, त्यांच्या पत्नी इव्हॉन डगलस आणि त्यांची मुलगी, तर ह्या तिघांनी मिळून, या कुटुंबांनी मिळून ऍक्च्युली हे प्रोजेक्ट चालू. 1995 नंतर या स्पॉन्सरशिपला कट डाऊन व्हायला लागलं. म्हणजे तिथून पुढं नाही, त्याच्या अगोदरच स्पॉन्सरशिप मध्ये कमी होत गेले. तसं वसतिगृह बंद करावं लागले कारण स्पॉन्सरशिपच नाही. करत 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 2च युनिट MESचे सुरू राहिले. एक कोल्हापूरमध्ये मुलींचं वसतिगृह आणि एक चिपरीमध्ये मुलांचं वसतिगृह. म्हणजे 1995 पर्यंत आपल्याला 1995 थोडाफार प्रमाणात आर्थिक सहाय्य राहिलं. परंतु त्याच्यानंतर मग तो पण कमी होत गेला आणि ज्यावेळेस डगलस फॅमिली ही म्हणजे हयातीत नाही राहिली, मग त्या संस्थेने, जिचं नाव वर्ल्ड मिशनरी इव्हँजलिझम, जी डालसमध्ये अमेरिकेत आहे, त्यांनी तिथून कामाला कळवलं, संस्थेला कळवलं की आमच्याकडे आता स्पॉन्सरशिप नाही आहे आणि आम्ही सगळ्या देशांना, इंडियाला कळवलेलं आहे की आपले आपले वसतिगृह तुम्ही बंद करा आणि मग तुम्हाला पण आम्ही कळवतो की आम्ही सपोर्ट देऊ शकणार नाही आहे, तुम्ही पण हे बंद करा. मग इंडियातून 98 हॉस्टेल्स बंद झाले. 2च युनिट इंडियामधून सुरू राहिले, ते म्हणजे आमचे. ते पण युनिट का सुरू राहिले? कारण की रणविसे सर म्हटले की ह्या लेकरांना पहिली गोष्ट मी पाठवू, कारण इथे शिकणारं कुणी श्रीमंताचं नाही. बरोबर. अतिशय अडीअडचणीत, गरिबीत, परिस्थितीतून आणणारे. पहिले तर सिंगल पेरेंट म्हणजे आई किंवा वडील, एखाद्याची आई आहे किंवा एखाद्याचं वडील. दुसरं टोटल ऑर्फन्स, पूर्णतः अनाथ पूर्णतः. तिसरं म्हणजे तुम्हाला गरिबीत म्हणजे दारिद्र्य रेषेखाली, त्याच्यापेक्षाही एकदम आई वडील आहेत, जर ते पण लेकरांना ते जगू शकतात, अन्न देऊ शकतात पण एज्युकेट नाही करू शकत आणि त्या लेकरांना मग मजुरीला जावं लागतं. तर ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेऊन रणविसे सरांनी हा निर्णय घेतला की ठीक आहे. आणि त्यावेळेस जो ट्रस्ट चालत होता त्यावेळेस खाबडे आंटी एक होत्या ज्या ह्या पब्लिक ट्रस्टला चालवत होत्या. या सगळ्यांनी निर्णय असा घेतला की नाही, आपण म्हणजे काहींनी ठरवलं बंद करूया, पण प्रामुख्याने रणविसे सरांनी सांगितलं की नाही, आपण चालूया. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस आम्ही ते बंद केलं नाही, आम्ही बघितलं की त्या काळात किती लेकरांना त्याचा फायदा झाला. आज कित्येक लेकरं त्यामुळे सेटल्ड आहेत
एज्युकेटेड आहेत आणि आपल्या आपल्या जीवनात सेटल आहेत. कारण संस्थेचा जो उद्देश आहे की ह्या लेकरांना चांगलं बनवणे, त्यांना घडवणे, तोच उद्देश आमचा पण आहे की त्यांना एक उत्तम नागरिक, भारत देशाचं उत्तम नागरिक बनवावं, ही आमची त्यामध्ये एक उद्देश आहे. ही वसतिगृह ही संज्ञा जरी सरकारने दिली तरी पण डग्लसचं जे विजन होतं, होम तीन शब्द वापरला. होम म्हणजे कुटुंब किंवा घर. आणि आम्हीही त्यांना सर आणि मॅडम असं न होता आई वडिलांचं एक त्यांना छत्र असावं आणि त्या प्रकारे एक घरापासून दूर घर नावाचं एक वसतिगृह किंवा होम हे अखंड आजपर्यंत चालू राहिलेलं आहे. आणि आमची अशी प्रभाची प्रार्थना, इच्छा आहे, आम्ही असो न असो की कायमस्वरूपी अखंड चालू राहावं, की जेणेकरून ज्यांची जे गरजू आहेत त्यांना इथे लाभ मिळावा. आणि आमचं जे काम आहे, जे बायबल सांगतं, जे काम प्रभू येशूचं नाव घेऊन सुरू केलं ते कधीच बंद होत नाही. फक्त कर्तव्य भावनेतून एखादी गोष्ट न करता एक सेवा, एक अंतकरणातील कळवळा या भावनेतून त्या गोष्टी तुम्ही करत राहिला. आणि आजही मी पाहिलेलं आहे की मुलं तुम्हाला मम्मा पप्पा म्हणतात. पण जे काम म्हणजे खास करून मुलांचं जे काम आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आलेल्या मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या खाण्याची संपूर्ण व्यवस्था तुम्ही केली. काही काळापर्यंत मांडीवर संस्थेच्या माध्यमातून जे संस्थापक आहेत त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य होत होतं. ज्यावेळेला 98 संस्था बंद झाल्या आणि त्यांनी सांगितले की 2 संस्था आम्हीच आता इथून पुढे तुम्हाला आर्थिक मदत करू शकत नाही आणि तुम्ही ते चालवण्याचा मानस केला. वस्तुतः 2 मुलांचं खर्च चालवणे पालकांना झेपत नाही. तिथं शेकडो मुलांचं शिक्षण, त्यांचं खाणं पिणं, या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे सांभाळल्या? आम्ही जेव्हा त्याच्यावर काम करत असता हे अनुभव घेतले, कशा अपडाऊन पाहिले. पण जेव्हा कबड्यांची एक्सपायर झाली आणि 2002मध्ये जेव्हा माझ्यावर जबाबदारी मी स्वीकारली कारण का ते देवाने दिलेलं होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की हे जे काम आहे हे काम एकटा मनुष्य करू शकत नाही. त्याला हँड्स लागतात, त्याला रिलेशन लागतं आहे. असं म्हटलं कोणीतरी, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. आणि मग आमची जी कंपनी होती ती अशा लोकांच्यामध्ये होती की तिथे आमची एक ओळख निर्माण झाली होती की बाबा हे लोक अशा पद्धतीने काम करत आहेत. आणि त्यामुळं मग काही लोकांना मी अप्रोच झालो. तो काळ अतिशय टेन्शनचा होता. मला BP त्रास झाला, ब्लड प्रेशर वाढलं. त्यात काही वर्षांनी मला हार्ट अटॅक पण आला. पण त्या काळामध्ये इतकं टेन्शन झालं की पैसा असल्यामुळे लोन निर्माण झालं आणि लोन फेडण्यासाठी आम्हाला फार प्रयत्न करावे लागले. आजचा दिवस गेला, उद्या कसं, अशा प्रकारे. आणि देणेकरी समोर असायचे. पण हळूहळू आम्ही लोकांना समजावून सांगितलं की ही पैसे देता येईल तुम्हाला, करता. अडचणी पुष्कळ आल्या. लोक पण खूप हसले की यांच्याकडे काही नाही आहे, कसं काय काम चालवणार. पण आम्ही सांगितलं हे काम आमचं नाही, हे काम देवाचं आहे, तो आम्हाला शक्ती पुरवेल. अशा प्रकारे आम्ही ते व्रत एक स्वीकारलं. आणि जे काय आमच्याकडं टॅलेंट्स आहेत, जे काय आमची एनर्जी आहे, ते मी प्रार्थनापूर्वक काही संस्थांना आम्ही अप्रोच झालो आणि त्या संस्थेचे प्रोग्रॅमर किंवा त्यांचे सोशल वर्कमध्ये आम्ही काम करू. आणि जे काय मोबदला आम्हाला मिळायचा तो मोबदला आम्ही संस्थेसाठी उभा केला. आणि जे संस्थेमध्ये एक असे काही घटक ते लोक आम्हाला ॲप्रिशिएट करायचे, ते कामाला ॲप्रिशिएट करायचे, ज्यांनी आम्हाला जवळून पाहिलं, ज्यांनी पाहिलं की हे लोक या कामासाठी निवडले आहेत आणि ज्यांना विश्वास बसला, अशा लोकांनी आपले हात पुढे केले आणि ह्या कामाला हातभार लावला. त्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, आभार मानतो. कारण का ते लोक नसले किंवा प्रोत्साहन देणारे व्यक्ती नसल्या किंवा पाठीवर ठेवून लोक नसले तर हे काम पुढे जाऊ शकत नाही. संस्था आणि संस्थेच्या वतीने आणि आम्ही पर्सनली दोघं प्रथम आभारी आहोत. ते म्हणजे आथने जे फूड सप्लायर आहेत, दुकानदार आहेत, जे गेली 40 वर्ष आमच्या संगती आहेत. आम्ही आमचं राहतं घर सोडलं, आमची आई म्हणजे माझी सासूबाई, फॅमिली सगळ्यांना आम्ही सोडलं आणि आम्ही इकडे आलो. कारण कारभार वाढू लागला आणि सरांना तिथे राहणं गरजेचं होतं. मुलांमध्ये राहायला आम्ही शिकलो, आम्ही त्यांच्यामध्ये खायला शिकलो, त्यांच्यामध्ये झोपायला शिकलो. आणि जेवढ्या अडचणी होत्या आमच्या लेकरांनी कधीही आम्हाला तक्रार केली नाही की पप्पा हे देऊ शकत नाहीत, पप्पा ते देऊ शकत नाही. जे आम्ही दिलं ते लेकरांनी खाल्लं, जे हॉस्टेलला बनलं तेच आम्ही. मी असं ऐकलेलं आहे की जे मुलांसाठी बनतं तेच तुम्ही खाता आणि आजही वेगळा स्वयंपाक बनत नाही. की आमचे एक प्रिय बंधू आहेत, मी नाव जरूर त्यांचं घेऊ इच्छिते,
कय्यूम दादा. हां. तर आमचे हे प्रिय भाऊ मुस्लिम आहेत हां. आणि एक दिवस त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्ही दोघं जेवायला या, भाभी आप खाना खाने आ. खाना खाना. तेव्हाच मी त्यांना म्हटले की भाऊजी तुम्हाला परवडणार नाही मला जेवायला बोलवायला. हां. ते म्हटले असं काय खाणार आहे तुम्ही, अरे तुम्ही 10 आयटम्स मागवा मी देतो पैसे. तसं नाही ब्रदर, माझं कुटुंब खूप मोठं आहे, आमची 80 लेकरं आहेत, 10-15 स्टाफ आहेत आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाला जेवण देणं परवडेल का. अरे क्यों नाही भाभी, जरूर दूंगा. आणि त्यांनी त्यावेळेस मुलींच्या वसतिगृहाला 10 किलोपर्यंतची चिकन बिर्याणी दिली, मुलांच्या वसतिगृहाला दिली. आणि मला अजून आठवतं ती 7 जानेवारी ही ती तारीख होती आणि त्यांनी त्या काळात त्यानंतर बरेच दिवस 7 जानेवारीला ते आमच्याशी जुडून राहिले आणि मुलांना ते जेवण. या भावाचे आम्ही उपकार कधीच नाही विसरू शकत. आणि अशा अनेक भाऊ बहीण समोर अडचणीच्या काळात देवानी ते पाठवत गेलं. महाडकर रॉबिन महाडकर साहेब हो, पुण्याचे. त्यांच्या मंडळींनी सगळ्यांनी ख्रिसमस पिरियडला आपल्या आपल्या पॉकेट मनीमधून लेकरांसाठी सहाय्य झाले आणि त्यांनी पण बरंच काही मदत 1-2 वर्ष आम्हाला त्यांनी पण केली. आम्ही स्थिर का राहू शकलो, कारण संपूर्ण समाज, सर्व जाती धर्माचे. कारण तुम्हाला मी सांगते ब्रदर की त्या हॉस्टेलमध्ये काही ख्रिस्ती मुलं नाही शिकत. हा एक महत्त्वाचा विषय. सर्व धर्माची लेकरं, जाती जाती धर्माचे, ऑल ओव्हर फ्रॉम महाराष्ट्र, नागपूरमधून, पुण्यामधून, मुंबईमधून आणि सर्व खेड्या. तर समाजाने आमचं खूप सारं सहकार्य, समाजाच्या सगळ्या स्तराकडून आपल्याला मदत होत गेली आणि सर्व जाती धर्मातून. सर, आता आपल्या वसतिगृहामध्ये किती मुलं शिकतात? आता सध्या स्थितीमध्ये आमच्या वसतिगृहामध्ये 40 मुलांची संख्या आहे फक्त. ती कट डाऊन केली कारण का महागाई वाढत चालली आणि त्या प्रमाणात जी सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा देण्यासाठी म्हणजे खर्च हा न परवडणार असल्यामुळे जेवढे गरजू आहेत, जेवढे आपल्याला शक्य आहे ते 40 संख्या आम्ही चिपरी या ठिकाणी सध्या ठेवली. तेवढ्याच मुलांचं आम्ही संगोपन करत आहोत. इथून पुढे जात असताना मला ताई तुम्हाला विचारायचं आहे, जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा एकंदरीत कालखंड आहे तुमच्या संस्थेचा आणि सेवा कार्याचा. या सर्व काळामध्ये तुम्ही सरांसोबत राहिलात. या सर्व प्रसंगामध्ये सर तुम्हाला माणूस म्हणून कसे वाटले? जेव्हा मी हे सोशल वर्क जवळून बघू लागले तस माझ्या लक्षात आलं की त्यांचं फार मन लहान मुलांच्या सेवेमध्ये आहे आणि एक समाजसेवक म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य सुरू केलेलं आहे. ते बघून खूप आनंद वाटला आणि अधिक आणि अधिक त्यांचा जो ओढा राहिला तो नेहमी संस्थेकडे राहिला. कुटुंब म्हणून त्यांनी खूप चांगली कुटुंब व्यवस्था ठेवली, घराची काळजी घेतली. तो ऑक्टोबर 23ला तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. या सर्व वर्षामध्ये, या सर्व कालखंडामध्ये तुम्हाला अशी कधी खंत वाटली का की माझ्या कुटुंबाला मी जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता किंवा माझ्या कुटुंबासाठी मी जे करायला पाहिजे होतं ते करू शकलो नाही किंवा काही करायचं राहिलं आहे, असं तुम्हाला वाटतंय का? हा प्रश्न कौटुंबिक आहे आणि आपण जसा अँगलनं पाहू त्या प्रकारे आम्ही ज्या लोकांच्यामध्ये राहतो, सेवा करतो, त्यांच्या दृष्टिकोन पाहिलं तर काही खंत नाही. कारण का आपण चांगले आहोत आणि आपल्याला जे काही पाहिजे ते मिळालं. पण जर तुम्ही कंपनी बदलली आणि जर दुसऱ्या लोकांच्यामध्ये गेला, मग ते लोक जर काही तुम्हाला त्या प्रकारे जर तुम्हाला काय बोलले तर त्यावेळा थोडंसं एक मनुष्य म्हणून एक विचार येऊन जातात. पण खंत अशी वाटत नाही का, तर खंत कोणाला वाटते की ज्यांचा इच्छा अपूर्ण आहेत, जे लोक अतिमहत्त्वाकांक्षी आहेत. आपल्याला माहीत आहे की आपल्याला हेच लाईफ आहे आणि आपल्याला हेतच आपला शेवट होणार. त्यामुळं खंत स्वतःसाठी वाटत नाही, खंत समाजातल्या लोकांसाठी वाटते की हे असे विचार कसे करू शकतात किंवा हे लोकांच्याकडे हे आहे हे नाही. म्हणून मला सांगायला आवडेल की मटेरियलिस्टिक लाईफ आपलं नाही, आपलं लाईफ मटेरियल नाही. आपण जे आहे त्यामध्ये आपण समाधानी आहोत आणि मी सांगेन आज जरी मी मेलो तरी मी समाधानी आहे. ईश्वरानं जे दिलेलं आहे ते सर्वतोपरी भरभरून दिलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही समाधानी आहात. बिलकुल. का बघितलं जेव्हा समाजामध्ये इतक्या उणीवा इतक्या कमी आहेत लोकांच्याकडे, त्यामुळे आपल्याला पुष्कळ आहे, पुष्कळ आहे. आणि मग आपल्याकडं आहे तर मग कशाला आपण म्हणायला पाहिजे अजून पाहिजे. जे आहे ते परमिशन दिलं आणि तो म्हटला मी तुला उत्तम ते देईन, वाट पाहिजे पण खंत नाही वाटून घ्यायची.
तुमच्या या कार्यामध्ये असे काही हेल्पिंग हँड्स, ज्याला आम्ही म्हणू की मदतीचे हात किंवा व्यक्ती, ज्यांची विशेष करून तुम्हाला तुमच्या या कार्यामध्ये साथ मिळाली, अशी काही नावं तुम्ही याच्यामध्ये घेऊ इच्छिता का? काही सुरुवातीच्या काळामध्ये जरी आम्ही घाबरलो होतो, पण आम्हाला माहीत होतं की जे संस्थेबरोबर विश्वस्त आहेत, जे त्यांना ट्रस्टी म्हणून आपण जे आहेत, ते एक समंजस आणि वयोवृद्ध आहेत. तर भले ते ॲक्टिव्ह पार्ट करणार नाहीत किंवा ते पैसा उभा करणार नाहीत, पण एक चांगला गायडन्स त्यांच्याकडून, एक अनुभव, त्यांच्या जीवनातले अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळं एक चांगला गायडन्स त्यांच्याकडून आम्हाला मिळत राहिला. त्यामध्ये प्रामुख्यानं मी धन्यवाद देईन. पहिल्यांदा डॉक्टर लोखंडे होते, त्यांच्याकडून मला शिकण्यात आलं. नंतर कच्ची सर होते, चार्ल्स कच्ची, मिरजचे. ते अतिशय विद्वान मनुष्य आणि त्यांच्याकडं बरंच काय शिकण्यासारखं. मला वाटतं आहे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांच्या नंतर जर मी स्थान देईन तर कच्ची सरांना देईन. आणि पूर्ण माझ्या जे प्रिपरेशनचं आहे किंवा माझी तयारीचं जे श्रेय आहे ते सर्व कच्ची सरांना मी देतो. हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये एक मोठा रोल करून गेला संस्थेसाठी सुद्धा. आणि ते संस्थेला एक चांगले गाईड राहिले. भले त्यांनी ओकेजनली मदत केली, म्हणजे क्रिसमस किंवा काय कार्यक्रम असतो तेव्हाच, पण त्यांच्याकडून जे गायडन्स मिळालं ते बहुमूल्य होतं. त्याचबरोबर डॉक्टर लोखंडे यांचे जावई होते आठवले म्हणून, चंद्रसेन आठवले, ते देखील एक प्राध्यापक होते, रिटायर्ड प्राध्यापक. आपल्या वसतिगृहामध्ये मुलांसाठी खॉट नव्हत्या, हो पलंग नव्हते हो आणि गाद्याही नव्हत्या बरोबर. आणि 1-2 नव्हत्या, तर संख्येने जास्त अशा त्या मुलांना हव्या होत्या. आणि त्या काळात तुम्ही स्वतः जमिनीवर झोपत होता. काय होता तो किस्सा? काय घडलं होतं? ॲक्च्युली खूप अडचणीतल्या मुलं होती. संस्थेची ती परिस्थिती नव्हती की सर्व पुरवठा करेल. तर त्यामुळे आम्ही म्हणजे त्यांचं हे जीवन बघता आम्हाला पण आमचं जीवन लाईफस्टाईल चेंज करावी लागली. आम्ही खाली झोपू लागलो आणि आम्ही पण मुलांमध्येच तसंच वावरू लागलो. पण आम्ही दोघं प्रार्थनेत राहिलो आणि प्रयत्नात राहिलो, की नुसती प्रार्थना केली नाही तर प्रयत्न पण केले की कशाही रीतीने ह्या मुलांची झोपायला त्यांना आम्ही व्यवस्था चांगली देऊ शकू. आणि ह्याच्यात असताना आमचे ब्रदर प्रमोद शेखर आणि त्यांच्या प्रिय पत्नी रोहिणी शेखर या दोघंही उभयतांनी, जे पुण्यामध्ये आहेत आणि गॉस्पल लवर्स फाउंडेशनचे ते म्हणजे संस्थापक आहेत, त्या दोघांची आम्ही ही चर्चा केल्यानंतर अतिशय आनंदाने, उत्साहाने त्या दोघांनी अरुणदादांना म्हणजे म्हटले, दादा काय काळजी करू नका, होऊन जाईल व्यवस्था. आणि मग त्यांनी त्यांच्या मंडळीशी, त्यांच्या आप्तजनांशी बोलणं केलं आणि मग ती डोनेशन उभारून त्यांनी मुलांच्या झोपायसाठी अतिशय सुंदर पलंग आणि गाद्यांची व्यवस्था केली. अजून त्याच्यानंतर काही तरुण मुलं आली ज्यांनी ब्लँकेट्स प्रोव्हाइड केले. त्यानंतर काही संस्था आल्या ज्यांच्यासाठी आम्ही वर्क केलं. सरांनी मध्ये तुम्हाला सांगितलं, तर त्यामध्ये हैदराबादची संस्था, CBN, OBI अशा काही संस्था होत्या ज्याचे अधिकारी खूप चांगले होते. पण काही कामं आम्ही केले, त्यांच्या प्रोजेक्ट्सवर राबले, मी राबले आणि मग त्या कामातून जे पैसे उभारले पार्शली ते आमच्या संस्थेला मदत करत गेले. जसे शालेय पुस्तकं आणि असे काही गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला, म्हणजे काही लोकांची आम्हाला नेहमी आठवण राहणार. आणि लोकली लोक तर आलेच, परंतु एक गोष्ट कष्ट करावे लागले आणि थोडीशी ग्रँट पण आम्ही समाज कल्याणकडून संस्थेने थोड्या प्रमाणात शासनाकडून सुद्धा थोडीशी मदत मिळवली. त्यानंतर संस्था चालवत असताना संस्था चालक म्हणून खाबडे आंटींचा एक काळ होता ज्यांच्या संगती सरांनी काम केलं. त्यांनी देखील संस्थेमध्ये त्यांचं भरपूर मार्गदर्शन केलं, त्यामुळे ते अजून पुढे जाऊ शकले. तर फॅमिली म्हणून आम्ही दोघांनी सेवेला, देवाला आणि आम्हाला जे आदर्श राहिले त्यांना नेहमी महत्त्व दिलं. त्यांच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही काहीच नाही. माणसाच्या जडणघडणीमध्ये आणि एकंदरीत त्याच्या व्यक्तित्वाच्या निर्मितीमध्ये त्याच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो असं म्हणतात. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्यामध्ये असलेला सेवाभाव याचं बीज कुठेतरी तुमच्या लहानपणामध्ये दडलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? या विषयावर जर आपल्याला बोलायचं झालं तर आमचा रणबसे परिवार जो आहे याचा एक 100 वर्षाचा इतिहास सांगता येईल. मी 4थ्या पिढीमधला व्यक्ती आहे आणि माझे जे पंजोबा होते ते सटोबा रणबसे आयतवडे या गावामधले त्यावेळचे एक धार्मिक व्यक्ती, त्यांना संत ही पदवी त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचा मुलगा चिमाजी, ते माझे आजोबा होते आणि ते त्या ठिकाणचे पहिले वैद्य होते.
मग त्यांनी पण भरपूर सेवा केली. आणि मग माझे वडील जे आहेत ते त्यांचे सगळ्यात ज्येष्ठ चिरंजीव ते पूर्ण त्यांचं शालेय शिक्षण लासनगाव या शाळेत घेतलं आणि तिथूनच ते आर्मीमध्ये गेले. आणि तिथलं त्यांचं शिक्षण आर्मीमध्ये पूर्ण असल्यामुळं ते आमच्या जीवनामध्ये त्यांची एक शिस्त त्यांनी दिली. आणि आई आणि वडील दोघंही आम्हाला संस्कार आमच्यावरती अशा प्रकारचे केले. आम्ही एक 8 लेकरं आम्ही होतो. माझा नंबर 7वा आहे. आणि मध्यम परिस्थितीमध्ये आम्ही होतो, त्यामुळे सगळ्याच गोष्टी विचारपूर्वक घरामध्ये व्हायच्या. सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या लेकरांना एकत्र विचारात घेतलं जायचं. कोणालाही असं वेगळं हे केलं नाही. पण मध्यम परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो. साधी पाठावर शाळा होती आणि त्यामुळे कुठलीही विशेष प्रकारचं असं किंवा वेगळं असं आम्हाला स्पेशल काय मिळालं नाही. सर्वसामान्य असं आम्ही गेलो. आणि लहानपणापासून लक्ष आलं की आपला जो आपलं जे सेवा कार्य आहे ते आपण अशा प्रकारे करायला पाहिजे की जिथं गरज आहे. आणि मग मी शालेय शिक्षण घेत असता इकडे तिकडे बघत माझी जेव्हा जडणघडण झाली तेव्हा लक्ष आलं की आपण मध्यम वर्गामध्ये पण नाही, त्याच्यापेक्षा आपण नॉर्मल याच्यामध्ये आहोत. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेव्हा काही घडायचं तेव्हा आपल्याला कोणतरी पाहिजे आपल्याला गाईड करणारं. जेव्हा मी शालेय जीवनामध्ये जगत होतो त्यावेळा आम्हाला धार्मिक संस्कार विशेष करून घरातूनच देण्यात आले. मी नियमितपणे आम्हाला शपथ शाळा किंवा ज्याला संडे स्कूल म्हणतो ते चर्चमध्ये घेतलं जायचं. आणि जर कधी माझी इच्छा नसेल तर आई आम्हाला जबरदस्ती मला ओढत घेऊन जाऊन त्या ठिकाणी चर्चमध्ये बसवायचं. आणि ते लहानपणीच बऱ्याच वेळा मी जरी ऐकत राहिलो तरी मला त्यावेळा 1-2 झापड खायला मिळाली. पण त्यावेळा जी आईने शिस्त लावली ती माझ्यासाठी फार उपयोगाची पडली. आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळं त्या टेमलवाडीमध्ये येतानाच प्रथम कोपऱ्यावरती आमचं घर होतं आणि ते बाहेरचा ओटा होता, सारवलेलं घर होतं. आणि जे लोक यायचे त्यांना प्रेमानं आई आमची सांगायची बसा येते आणि जे काय असं चटणी भाकर किंवा भाजी भाकर त्यांना द्यायची. कारण का तेव्हा तुरळक वस्ती होती आणि दुरून चालत लोक ते यायचे. मला आठवते आम्ही लहान होतो, कुठलंच जळमळण काही नव्हतं. आम्ही सुद्धा शाळेला चालत जायचो, चालत यायला लागायचं. अंधार एकदा 6-6:30 अंधार झाला की भयान वाटायचं. समोर मोठी उंच टेकडी आणि खाली आमचं पायथ्याशी घर आणि लोकांची पण तुरळक वस्ती. जेव्हा बाहेर कोण येईल त्यांना पाहुणचार आम्ही करायचो. आणि ते लहानपणीच आम्हाला लक्षात येतं की आईनं आम्हाला सांगितलं की नाही जे लोक येतात ते त्यांची तहान भूक जे काय असेल ते परमिशन आपल्याला दिले ते त्या ऐपत आपण त्यांना करायला पाहिजे. आणि मला आठवतं की त्यावेळेपासून आमच्या घरी हा पाहुणचार जो प्रकार आहे तो आम्हाला रुजवलेला आहे. त्यामुळं आज देखील तो आम्ही चालू ठेवला आहे. त्या ठिकाणी घर आमचं आहे, अजूनही आम्ही तिथं त्या भागामध्ये राहतो आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये पण राहतो. पण तिथलं जी अटॅचमेंट आहे ती वेगळीच आहे. मुलाखतीच्या शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे, साधारणतः 25 ते 35 वर्षाचा कालखंड आहे. तुम्ही अनेक योजना राबवल्या, मुलांच्या प्रती तुमची करुणा प्रीती तुमच्या कार्याद्वारे दाखवून दिलीत. फक्त मुलांच्या प्रतीच नाही तर समाजाप्रतीची जाणीव म्हणून तुम्ही अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काम करत राहिला. त्यातला एक प्रकल्प होता तो म्हणजे लिव्हिंग वॉटरचा. वाड्यावस्त्यावर जाऊन तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा करून दिली. तुमच्या कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का? माझ्या कामाविषयी मी समाधानी आहे का? कारण का जेवढी उमेद माझ्यात होती, जेवढा मला शक्ती होती, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी घरात सापडलोच नाही. तेवढा वेळ मी माझा बाहेर दिला आहे, समाजामध्ये दिला आहे. आणि मी कुटुंबाला माझ्या फार कमी वेळ दिला, कारण मला माहीत होतं की एकदा थकलो पुन्हा घरीच बसायचं आहे. त्यामुळे मी खूप वेळ समाजामध्ये राहिलो. मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे लिव्हिंग वॉटरसाठी गावोगाव फिरलो, पाण्याची व्यवस्था केली. आणि जेवढं म्हणून आपल्याला ह्युमॅनिटी काम जे मनुष्यासाठी जे करायचं आहे ते काम मी केलेलं आहे. कारण का जी संधी आहे ती पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे. आणि मग ते काम करत राहिले. त्यामुळे कुठलीही कसली खंत नाही. फक्त मला असं वाटतं की जे काम मी करत आहे तर आपल्याला अशाच विचाराचे लोक त्याबरोबर असावे. पण जसे विचाराचे लोक नसतील तर मग अडचण निर्माण होते. तसे विचार लोक पाहिजेत आणि हे काम पुढं
चालू राहावं ही अपेक्षा ठेवतो आहे आणि मी सुद्धा अथक जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत काम करीत राहणार. आणि समाजाकडून आम्ही हेच मागू की होईल तेवढं गरजवंतांची मदतीला नेहमीच आपण सक्षम राहावं. माझ्याकडं खूप आहे म्हणून नाही, माझ्याकडं जे आहे त्याच्यात मी जर माझे 10 घास आहेत तर नक्कीच एक घास मी शेअर करावा अशी आम्ही विनंती करतो. तुम्ही इतका वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार. इतक्या सुंदर प्रकारे आपण चर्चा करू शकलो आणि या विषयाला हात घालू शकलो. तुमच्या पुढच्या प्रकल्पांसाठी, तुमच्या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा. हा तुमच्या करुणेचा आणि तुमच्या कार्याचा वटवृक्ष असाच वाढत राहो आणि कर्मयोगी जे तुमचं जीवन असंच सफल हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण इथं थांबतो. धन्यवाद सर्वांना.